मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले असा आरोप करत काँग्रेस पक्षाला त्यागाचा समर्पणाचा इतिहास आहे। गोरगरीब भटके विमुक्त सर्वसामान्य जनतेचा आवाज काँग्रेस आहे। भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला खंबीरपणे साथ द्या। काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करेल असे आश्वासन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 जुना वांगी रोड येथे सायंकाळी आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या। यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे शहर अध्यक्ष युवराज जाधव, नारायण जाधव, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, चंद्रकांत जाधव, अंबादास जाधव, देवीदास गायकवाड, चंद्रकांत जाधव, बाप्पा जाधव, ज्ञानेश्वर जाधव, पारुबाई काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला। त्यापुढे म्हणाल्या, भाजपचे मोदी सरकार आल्यापासून लोकांना मिळणारे धान्य बंद झाले। आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही। पाणी बंद, महागाई वाढली, सिलेंडरचे दर वाढले, त्यामुळे सर्वांचे जगणे मुश्किल झाले आहे। ते सुजलाम सुफलाम होण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे आहे। यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेसचे चेतन नरोटे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी केला। खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात बॉम्बस्फोटामध्ये राजीव गांधी यांच्या निधनाची घटना सांगितली। त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले। दरम्यान त्यानंतरही सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष एकत्र ठेवला, सर्वांसाठी देशही एकत्र ठेवला। काँग्रेस पक्षाने 50% महिलांना आरक्षण दिले, त्यामुळे अनेक महिला नगरसेविका झाल्या। अन्न सुरक्षा योजना सोनिया गांधी यांच्यामुळे मिळाली असेही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। त्या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता। राजीव गांधी मद्रासमध्ये प्रचार करत होते आणि त्यांना फोन आला सोनिया गांधींचा, तर त्यांनी विचारलं प्लेन लँडिंग झालं का? तर समोरचा माणूस म्हणाला, मॅडम प्लेन लँड नाही झालंय, पण मद्रासमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला। आणि त्यांनी विचारलं, आणि राजीव? आणि समोरून शांतता। तेवढ्या चिरकल्या की 1 किलोमीटरवर त्यांची ती चिरकलेला आवाज ऐकू आला। दुःखाचा डोंगर त्या मॅडमवर उतरला, कोसळला, तरी त्या उभ्या राहिला काँग्रेस पक्षासाठी, तुमच्यासाठी। आणि त्यांनी पक्ष एकत्रित ठेवला, देश एकत्रित ठेवला। त्याच्यानंतर 10 वर्ष काँग्रेस पक्ष हा सत्तेत आला, केवळ तुमच्यासाठी, माझ्या आई भगिनींसाठी। आज काँग्रेस पक्षाने 50% आरक्षण महिलांना दिलं, त्यामुळे अश्विनी नगरसेविका होऊ शकली। आणि अश्विनीच नाही, अनेक महिला नगरसेविका 50% आरक्षणामुळे होऊ शकल्या। आज अन्नधान्य सुरक्षा योजना सोनिया गांधींमुळे आपल्याला मिळाली। म्हणजे रेशन दुकानात पिवळं आणि केसरी कार्ड धारकांना धान्य मिळत होतं, पण काय केलंय मोदी आणि बीजेपी आल्यापासून? आपल्याला मिळणारं धान्य बंद केलं। आता संजय गांधीचा पगार पण मिळत नाही। ह्यावदसा आल्यासारखंच बघाले तुम्हाला आपल्या देशात। पाणी बंद झालं बीजेपी आल्यापासून। महागाई वाढली, सिलेंडरचे दाम वाढले। आणि म्हणून काँग्रेस आता आणणं गरजेचं आहे, कारण का गोरगरिबांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे, भटक्या विमुक्तांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेस आली की प्रत्येक महिन्याला 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून। प्रत्येक बेरोजगार युवकाला 4000 रुपये घर बसल्या दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत। आमची काँग्रेसची आपली गॅरंटी कार्ड वाचा। आणि हे आम्ही कर्नाटक आणि तेलंगणामध्ये करून दाखवलं। तिकडे आता सध्या महिलांना 3-3 हजार रुपये मिळतात आणि युवकांना 4-4 हजार। उद्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहेत की आम्ही करून दाखवलं ते। तेलंगणाचे पण चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी जी येणार आहेत आणि प्रेसमध्ये सांगणार आहेत। आणि म्हणून काँग्रेसला विसरू नका, हात जोडून विनंती करते। मी इकडे आली नाही आली, तुमचं कर्तव्य आहे की काँग्रेसला जिवंत ठेवा। या सेटलमेंट रामवाडी परिसरात काँग्रेसला जिवंत ठेवणं ही गरज आहे। सोलापूरमध्ये काँग्रेस असणं हे गरजेचं आहे। 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, आता मला तुमच्यापासून दूर करू नका। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।